आता आपण राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्रावर आहोत. या तीर्थक्षेत्रावर मागील 7 दिवसापासून प्रवचन सेवा ज्यांची आपण ऐकली ते सालसिद्ध बाबा संस्थानचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री आपल्यासोबत आहेत. या महाशिवरात्र महोत्सवामध्ये मागील अनेक वर्षापासून ते सेवा करतात. जवळपास 14-15 वर्ष झाली. दरवर्षी त्यांची प्रवचन सेवा या महोत्सवाचा अविभाज्य घटक आहे. या भागातील सर्व भाविक भक्तांचे ते लाडके महाराज म्हणून या भागात ओळखले जातात. असे हनुमंत महाराज शास्त्री आपल्यासोबत आहेत. महाराज जे आहे महाशिवरात्र महोत्सवामध्ये मागील अनेक वर्षापासून तुम्ही इथे येता आणि तुमची प्रवचन सेवा जी आहे ती या ठिकाणी भाविकांना ऐकायला मिळते. महाशिवरात्र महोत्सवाचा एकंदरीत कशा पद्धतीचा अनुभव, कशा पद्धतीची इथे सेवा तुमची झाली? आपल्या जीवनामध्ये नको त्या माणसाची माणसांना सेवा घडतेच, पण देवाची आणि संतांची सेवा परिसराकडून घडणं हे परिसराचं आणि माझं पण भाग्याचे की जिथं भगवान बाबांनी सेवा केली. भीमसेन महाराजांच्या नंतर गुरु न्यायाचार्य डॉक्टर शास्त्री महाराज बाबा यांनी पण या ठिकाणी योगदान दिले, सेवा केलेली आहे. भगवान महाराज आपल्या सर्वांच्या सहवासात आहेतच, परंतु मला पण प्रवचनाच्या रूपाने राजा हरिश्चंद्राची सेवा घडते आणि माऊलींची सेवा घडते विशेष. कारण एक दिवस बोलणं वेगळं असतं, 7 दिवस सांगणं थोडासा वेगळा विषय असतो आणि एकच वक्ता अनेक वर्ष ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस काय सांगायचं राहिलं हे त्याला कळत असते आणि खरी जबाबदारी उत्तर वाढत जाते, कारण रिपिटेशनची भीती असते. ते आमचे गुरुजी वगैरे समोर असतात, त्यामुळे मला अभ्यास करावा लागतो, अभ्यास करून यावं लागतं. आणि ही जी सेवा आहे त्या सेवेमुळं उत्तर माझी माऊलींची सेवा घडली, परिसरात चैतन्य निर्माण झालं, जागा पवित्र आहे आणि सुरुवातीच्या नवीन वर्षी कमी असायचं, पण नंतर लोकांना ज्ञानेश्वरीच्या भाषेची गोडी लागली आणि मला यायच्या आधी लोक तिथं येऊन बसतात आणि जे नवीन येतात त्यांना असं वाटतं की आपण सुरुवातीपासूनच का आलो नाही, शेवटच्या 2-3 दिवसातच आपण आलो असं त्यांना वाटतं. मग दरवर्षी श्रोते जोडले गेले. बरेचसे लोक आता हळूहळू काम सोडून येतात, हे विशेष आहे. म्हणून काम सोडून ज्ञानेश्वरी श्रवणाला येतात, म्हणून आपण त्यांचा वेळसुद्धा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे हे भान ठेवून आपण त्या ठिकाणी प्रवचन देत असतो. ज्ञानेश्वरीवर आपण प्रवचन केले आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आता जर विचार केला तर जगाचं जे म्हणजे गीतेचं ज्ञान आहे ते सर्व ज्ञानेश्वरीमध्ये प्राकृत आपल्या भाषेत ज्ञानेश्वरांनी आणलेलं आहे. काय ज्ञानेश्वरीचं तुम्ही आपल्याला एक अर्ध्या मिनिटामध्ये जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीचा असा कोणता बोध आहे जो आजच्या माणसाने घेणं गरजेचं आहे? बरोबर, ज्ञानेश्वरीत खूप वेगवेगळे आम्ही आजच एक विषय सांगितलेला आहे. ज्ञान मिळवलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि टप्पे आहेत, आत्ताच कंटिन्यू विषय सांगतो. शरीरासाठी कर्म करणं गरजेचं आहे, हृदयाला प्रेमाची गरज आहे म्हणून उपासना केली पाहिजे आणि ह्या दोन्हीमध्ये गुणवत्ता डेव्हलप व्हावी आणि अचूकपणा यावा म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. ते ज्ञान हृदयाला भेटतं त्यावेळेस माणूस खऱ्या अर्थाने परब्रह्माशी एक होतो. बरेच विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, तुमच्या माध्यमातून सगळीकडे जातच आहे. 7 दिवस झालं म्हणजे तसं तर तुम्ही 14-15 वर्ष झाले, हे 7 दिवस झाले. काय कोणकोणत्या ओव्या तुम्ही घेतल्या आणि कोणत्या ओवीवर कशा पद्धतीचं तुमचं म्हणजे रोजचा हे वेगवेगळा विषय असायचा की एकच विषय तुम्ही कंटिन्यू घेतला? बरोबर आहे, छान प्रश्न विचारताय. 7 दिवसाची मालिका असते. मी सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत, त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे त्यातलं साहित्य कसं आहे त्याच्यावर मी बोललो. त्यानंतर मग ज्ञानेश्वरीतला श्रोता आहे, कोण श्रोता आहेत आता हे तुमच्या माध्यमातून सांगतो. ज्ञानेश्वरीचा खरा पहिला श्रोता निवृत्तीनाथ महाराज आणि हे माऊलींचे गुरु आहेत. मग गुरुच्या कृपेमुळं माऊली वक्ते आहेत, वक्त्याची वाणी फुललेली आहे. हे मागचा विषय होता.
यावर्षीचा हा विषय. अशा जसे माझ्या वर्षभरात एखादा विषय लक्षात आला तर त्याला मी फोकस करतो आणि तो विषय बाजूला ठेवून या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. असे दरवर्षी सुरुवातीला एक एक अध्याय सांगण्याचा प्रयत्न केला. आता सगळं एका सप्ताहामध्ये सांगणं कठीण असतं, म्हणून आपण त्याचे विभाजन केलेलं आहे आणि मग ते सांगत असतो. महाराज, आता बरेच लोक असे आहेत की शेतकरी आहेत, ते काही सर्वजण इथं प्रवचनाला येऊ शकले नाहीत, त्यांच्या अडचणी आहेत, परंतु त्यांना ज्ञानेश्वरीवर खूप मोठी भक्ती त्यांची. त्यांनाही वाटतं ज्ञानेश्वरी समजावी, ज्ञानेश्वरीचा उद्देश आपल्याला कळावा. अशा लोकांना ज्ञानेश्वरीचं कशा पद्धतीने त्यांनी ग्रहण करावं आणि घरी बसूनच ज्ञानेश्वरीचा कसा बोध घ्यावा, काय सांगता? खूप छान गदरच्या आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे माझ्यासाठी पण महत्त्वाचं आहे. कुठेही न फिरता बसल्या जागेवर प्रत्येक घरात मोबाईल आहे आणि घरातल्या प्रत्येक माणसाला ज्ञानेश्वरीची ओवी आणि तिचा अर्थ महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीत अत्युच्च लेवलला असणारे आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं श्रद्धास्थान गुरुवर्य न्यायाचार्य डॉक्टर शास्त्रीजी बाबा यांनी ते काम केलेलं आहे. लिखाण चालू आहे. तो PDF मध्ये अध्यायवाईज आपल्याला मिळून जाईल. घरी बसल्या जागेवर शेतात काम करता जर थकले तर मोबाईल पाहावा वाटला, काहीतरी भक्ती करावी वाटली तर ते ज्ञानेश्वरीचे अध्याय तुमच्या हातात असतील. मोबाईल असा एक हात नाही, त्या हातात मोबाईल नाही, उलट हात कमी पडतायत असे मोबाईल काही लोकांकडे 3-3 मोबाईल असतात. म्हणून त्याचा वापर घरी बसल्या जागेवर शेतकऱ्यांना सुद्धा करता येतो. बांधावर बसून मोबाईलच्या माध्यमातून शास्त्रीजींनी अन्वय अर्थाची भावार्थ ज्ञानेश्वरी प्रकाशित केलेली आहे, तिचा आपण आस्वाद घेऊ शकतो. माणसाची आवश्यकताच नाही, माझी सुद्धा नाही, कुणाची नाही. असं सुटसुटीत काम बाबांनी केलं, त्याचा लाभ घ्यावा. तरुण पिढी एकीकडे आता पूर्वीसारखं सप्ताह सोहळ्यात, धार्मिक कार्यात म्हणजे कमी प्रमाण झाले, मोबाईलचा जमाना आहे. या तरुण पिढीनं म्हणजे आता शालेय 10वीचे विद्यार्थी आहेत, 12वीचे विद्यार्थी आहेत, उच्च शिक्षित आहेत, या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरीचं महत्त्व कसं आहे आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये कसा करून घ्यावा? बरोबर. ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय जर सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा वाचावा, मग आळस न करता आपल्या कर्तव्य कर्माला प्राधान्य देण्याची आणि त्यांना इच्छाशक्ती बळावेल, ते अभ्यास करतील आणि अभ्यास करून मग धार्मिकतेकडे पण येतील. हा सप्ताह एवढा मोठा जो आहे हे ट्रेनिंग आहे, परमार्थाची ट्रेनिंग. वळण लागतं 7 दिवसामध्ये आणि आपल्या धर्माची जबाबदारी आपल्यावरच आहे. आपण जगात इकडं तिकडं पाहतो मोठे मोठे सोहळे इतर धर्मातले, आपल्या धर्मातला सोहळा राजा हरिश्चंद्राचा सोहळा जगभरात भव्य दिव्य लोकसंख्येतून जावा, याच्यासाठी तरी आपण 7 दिवस यासाठी सामील झालं पाहिजे, एवढंच मला सांगायचं. शेवटचा प्रश्न महाराज, राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्रावर तुम्ही इतकी वर्ष झाली येतात, या तीर्थक्षेत्राची काय माहिती तुम्हाला वाटते? या तीर्थक्षेत्राचे महंत भगवान बाबा राजपूत यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आणि या भागातील भाविक भक्त ज्यांच्यासोबत तुम्ही संवाद साधता त्यांच्याविषयी काय वाटतं, हे सर्वांचं बारी सांगा. तुम्ही सगळे एवढी मोठी सेवा करतात, सेवा करण्याची भावना लोकांमध्ये होतीच, परंतु ती भावना भगवान महाराजांनी ओळखली आणि भगवान महाराजांनी लोकांकडून सेवा करून घ्यायला लागले. म्हणून परिसरातल्या घराघरात भगवान महाराज राजपूत गळ्यातलं ताईत म्हणून वावरत आहेत, याचा मला स्वाभिमान वाटतो. हे खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि लोकांमधलं राजा हरिश्चंद्राबद्दल आणि भगवान बाबांच्या शिकवणीबद्दल जे प्रेम आहे, त्या प्रेमाच्या ठिकाणीच मी सदैव कर्मातून असतो. आता मी सामान्य माणूस आहे, साधा माणूस, ज्ञानेश्वरीची उपासक, म्हणून मी सेवा करण्याचंच काम करणार आहे. आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय आणि गदरवाल्यांना सगळ्या तुम्ही सगळं प्रेमाची मंडळी, तुम्ही पण या संस्थांना महाराष्ट्रात जगभरात घेऊन जाण्याचं काम करत आहात. असं तुम्ही काम करत राहा आणि सगळे देवावर प्रेम करणारे लोक संघटित असावे. इथं सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि सगळ्यांची जबाबदारी सेवा करणं, ती सेवा आपण सगळ्यांनी करावी.
राजे हरिश्चंद्राचा आशीर्वाद घ्यावा. जास्तीची मुलाखत आपली फक्त दाखल्यावर पुढे जायचं की कीर्तन आहे आणि तुम्हाला तुमचं चॅनल वाढत राहा अशी चरणी देवाची चरणी प्रार्थना करूया. आणि सगळेजण आमच्या संस्थानावर एक दिवशी 700 दिवस संस्थान ते बी भगवान बाबांचं जे ते बकरी कापली जायचे ते हत्या बंद करण्याचं काम भगवान बाबांनी केलं. आपलं पोरग ऐकत नाही. माळ करायच्या घरात जन्माला आलेलं पोरग माळ काढल्यावर पुन्हा घालत नाही. तिथं माळीच नाहीत अशा ठिकाणी बकरे कापले जात होते. ते बंद करण्याचं काम भगवान बाबांनी त्या काळात केलं. आता परमार्थ वाढत आहे. सोशल मीडियात लोक आहे, समुदाय त्या काळात ती भगवान बाबांची खरी ताकद आहे म्हणून ते योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आमची यात्रा असते मोठी तुम्हाला ते पाहायला मिळेल. 12 एप्रिल धन्यवाद महाराज. बघा, महाराजांनी राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्राची महती सांगितली. संत भगवान बाबा भीमसेन बाबा नामदेव शास्त्री महाराजांनी या गडाचे महंत असलेले राजपूत महाराज यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सोहळा कशा पद्धतीनं यशस्वीपणे चालतो या भागातील भाविकांची खूप मोठी श्रद्धा या देवस्थानावर आहे आणि अशा तीर्थक्षेत्रावर सेवा घडल्याचं त्यांना खूप मोठा अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि स्वतःला ते धन्य मानतात. अशा ठिकाणावरून सेवा करताना त्यांना जे अनुभव आले ते सुद्धा त्यांनी सांगितले आणि ज्यांना इथं येऊन सेवा करता येत नाही, कथा ऐकता येत नाही, अशा लोकांनी घरीच जे काही आपले नामदेव महाराज शास्त्री आहेत त्यांचं जे काही मोबाईलद्वारे त्यांच्या भावार्थ ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला मिळेल त्याचा फायदा घ्या. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सांप्रदायिक जीवनाचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे असं सुद्धा मार्गदर्शन त्यांनी केलं आणि शेवटी त्यांनी आवाहन केलं त्यांचं जे मिळ सांगवीला सालसिद्ध बाबा संस्थान आहे त्या ठिकाणी जे बकरे कापले जायचे ते बंद करण्याचं काम संत भगवान बाबांनी केलं आणि आता पवित्र यात्रा त्या ठिकाणी भरते. या यात्रेला येण्याचं निमंत्रण सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्व भाविकांना त्यांनी दिलेले हे निमंत्रण आहे. खरं तर या निमंत्रणाचा आपण स्वीकार करू आणि सर्वजण त्यांच्या तीर्थक्षेत्रावर जाऊन महाराजांनी आपल्यासोबत चर्चा केली त्याबद्दल खरं तर महाराजांना आता कीर्तन आहे इथून 96 किलोमीटरवर तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्यासोबत त्यांनी संवाद साधला. महाराज धन्यवाद. न्यूज गदरसाठी आणि न्यूज 24साठी मी अशोक मुट्टे, राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्र, वडवणी.